नमस्ते मित्रांनो, मी राहुल वायदंडे, फुल टाइम ट्रेडर आणि मेंटॉर आहे. डेली अनालिसिस व्हिडिओमध्ये परत एकदा मी तुमचं स्वागत करतो. डेली अनालिसिस व्हिडिओमध्ये आपण बघत असतो की उद्याच्या मार्केटचं अनालिसिस काय असणार आहे. म्हणजे गोल्ड XAU USD याचं अनालिसिस आपण डेली करत असतो. मार्केटची डायरेक्शन 18 डिसेंबर 2025 रोजी काय असणार आहे त्याचं अनालिसिस आता आपण करणार आहे. त्याच्या आधी मी तुम्हाला सांगतो की आपली डेली लाईव्ह स्ट्रीम असते आणि लाईव्ह स्ट्रीमवरती आपण काही ट्रेड्स प्लॅन करतो स्टुडंटच्या समोर. ओके, सो आज पण काही ट्रेड्स झाले, त्याचे रिझल्ट मी तुम्हाला दाखवतो. एक लेवल काढलेली मित्रांनो आपण 4339. ओके, आणि जेव्हा जेव्हा मार्केट या लेवलच्या खाली येईल तेव्हा तेव्हा आपण एक सेलिंगचा प्लॅन करत होतो, सिम्पल. आणि एक्झॅक्टली तुम्ही इथं बघाल तर जेव्हा आपण लाईव्ह आलो, आज आपल्याला लाईव्ह यायला थोडासा उशीर झाला, पण जेव्हा आपण लाईव्ह आलो 8:45 दरम्यान, तेव्हा आल्या आल्या मला लगेच एक लेवल ब्रेकआउट होताना दिसली. एक्झॅक्टली इथं सेल ऑर्डर आपण पंच केलेली आणि तिथून डायरेक्ट एका मूवमध्ये आपल्याला 60 पिप्स भेटले. आपल्या स्टुडंट्सने लगेच प्रॉफिट बुक केला आणि 60 पिप्स पूर्ण हे कॅप्चर केले गेले. ओके, इथून रिव्हर्स झालं मार्केट. नंतर ना जेव्हा ब्रेकआउट आला तेव्हा पण आम्ही ट्राय केला हा ट्रेड कॅप्चर करायचा, बट आमचा या ट्रेडमध्ये कॉस्ट टू कॉस्ट हिट झाला. बट नंतर ना आम्हाला भेटला हा बिग ट्रेड. ओके, एक्झॅक्टली या लेवलला आमची एंट्री झाली आणि तुम्ही बघू शकताय वन वे मार्केट 150 पिप्स खाली पडलं. 3-4 कॅन्डलमध्येच आम्हाला 100 पिप्स भेटले, बट आमचं टार्गेट हे होतं, त्यामुळं आम्ही इथपर्यंत होल्ड करायचा प्रयत्न केला आणि 150 पिप्स आम्हाला या ट्रेडमध्ये कॅप्चर करता आले. सो लाईव्ह स्ट्रीमला खूप चांगले ट्रेड होतात. जर तुम्हाला ट्रेडिंगबद्दल जास्त नॉलेज नसेल, तुम्हाला वाटतं की बाबा कोणतरी ट्रेडिंग करण्याचा एक ग्रुप तुमच्यासोबत पाहिजे, तर या लाईव्ह स्ट्रीमवरती चांगले प्रॉफिट्स आपण मिळून अर्न करूया. ओके, उद्याचं अनालिसिस जर मी तुम्हाला सांगायचं म्हटलं तर एक मिनिट, ड्रॉइंग मला सगळ्या हाईड करू देत किंवा डिलीटच करूया आपण. ठीक आहे, नको आपल्याला ड्रॉइंग्स. येस, आता रिजेक्शन घेतलेलं आहे भावांनो. ओके, जो हाय होता ऑल टाइम हाय, तिथून मार्केटने ऑलमोस्ट रिजेक्शन घेतलेलं आहे आणि मार्केटमध्ये आता येस हा ऑल टाइम आहे 4381. आता मार्केटचे वरती जायचे चान्सेस मे बी संपलेले आहेत, कारण जर जायचं असतं त्याला तर ही एक लेवल आहे बघा. जायचं असेल तर एक लास्टची लेवल आहे, इथून पुलबॅक घेतला तरच हा आता ऑल टाइम हायपर्यंत जाऊ शकतो 65 पर्यंत. बट जर ही लेवल ब्रेक केली 4315, तर तिथून मार्केटमध्ये अजून फॉल बघायला भेटू शकतो आपल्याला जवळपास 400 पिप्सचा. ओके, सो ट्रेड प्लॅन करताना परत एकदा हीच 4315 लेवल आहे, ब्रेक करू द्यात, सेलिंग साईडला ट्रेड प्लॅन करा. हा स्विंग ट्रेड प्लॅन केला तरी चालेल, अदरवाईज बाईंग साईडला जर तुम्ही जाणार असेल तर हा एक सेफ ट्रेड तुम्ही प्लॅन करा 45च्या वरती. ओके, 45चा ब्रेकआउट झाला की तुम्ही ट्रेड प्लॅन करू शकता. येस, एक्झॅक्टली हा ट्रेड. दोनच प्लॅन करा, याच्या आधी मध्ये कुठेही ट्रेड प्लॅन करू नका. ओके, रिस्की ट्रेड आहेत. आणि जरी या लेवलच्या वरती तुम्हाला ट्रेड करायचंच आहे तर जेव्हा पण पुल बॅक येईल तेव्हा एक बाईंग साईडला ट्रेड प्लॅन करा. चलो, दॅट्स इट फ्रॉम माय साईड गाईज. लाईव्ह स्ट्रीमवरती या आणि प्रॉफिट कसं करायचं हे शिकून घ्या. बाय बाय गाईज, गुड नाईट, हॅव अ प्रॉफिटेबल लाईफ.